मुंबईमध्ये तुफान पाऊस, मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग। मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, मुंबईत जागोजागी पाणी साचलं, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम। मुंबईमध्ये 6 तासात 300 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस, मुंबईमध्ये काल रात्री 1 ते आज सकाळी 7 पर्यंत 6 तासात 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस। दादर, पवई, सायन, चेंबूरसह पूर्व उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद। पुढचे 3 ते 4 तासात मुंबईसह उपनगरात ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा, तर पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज। मुंबईमध्ये रात्रभर पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, मुंबईमध्ये पहिल्या सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कोकणात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा। मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम, भांडूप आणि कुर्ला स्टेशनला रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं ठाण्यापासून पुढे मध्य रेल्वेची लोकल सेवा बंद। संपूर्ण मुंबईत पावसाचं थैमान, कल्याणपासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सेवा संथ गतीनं, कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। सतत कोसळत असलेल्या पावसामुळे लोकल गाड्यांवर परिणाम, मुंबईकडे जाणाऱ्या लोकल 1 तास उशिरानं तर काही लोकल रद्द। रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे कर्जत स्थानकात पाणी साचलं, त्यामुळे कर्जतवरून मुंबईकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या बंद। पुण्याहून मुंबईला येणारी सिंहगड आणि डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतुकीवर परिणाम। अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस रद्द झाल्यानं प्रवाशांचा मोर्चा बस स्थानकाकडे, त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या दादर आणि प्रभादेवीमधील सखल भागात पाणी साचलं। नेहमीप्रमाणे दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी, पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम, वाहतुकीचा वेग मंदावला। मुंबईमध्ये किंग सर्कल परिसराला तळ्याचं स्वरूप, कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची मोठी कोंडी। पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांचा खोळंबा, बदलापूर स्थानकात प्रवाशांची दुतर्फा प्रचंड गर्दी। मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला स्टेशन परिसर जलमय, स्टेशन परिसरात जवळपास गुडघाभर पाणी साचल्यानं मुंबईकरांचे हाल। मुंबईतील पावसाचा रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम, पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, विलेपार्लेजवळ ट्रॅफिक जॅम। मुंबईतील अंधेरी सबवे आणि एसबी रोड तसंच मार्केट परिसरात पाणी साचलं, सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे मोठे हाल। मुसळधार पावसामुळे अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचलं, पार्क केलेल्या अनेक दुचाकी पाण्याखाली, अँब्युलन्सलाही पाण्यातून वाट काढताना अडथळे। पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण, खार सबवेमध्ये पाणी साचल्यानं वाहतूक बंद, अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। अंधेरी पश्चिमेकडील आंबोली झोपडपट्टीतील अनेकांच्या घरात पाणी शिरलं, झोपेत असताना घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ, अनेकांच्या घरातील सामानाचंही नुकसान। पुण्यानंतर आता नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम, मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस रद्द, प्रवाशांचे मोठे हाल। कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी 32 फूट 2 इंचांवर, जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली, धोकादायक वाहतूक टाळण्याचं प्रशासनाचं आवाहन। सिंधुदुर्गातील तेरेखोल, कर्ली आणि वाघोटन नदी इशारा पातळीच्या वर, अनेक घरांमध्ये पुराचं पाणी, भातशेती देखील पाण्याखाली, तर निर्मला नदीच्या पुराचा रस्ता उखडून खड्डा पडल्यानं 27 गावांचा संपर्क तुटला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, कर्ली नदीला पूर आल्यानं कुडाळमधील पावशी महामार्गावर पाणी, मुंबई गोवा महामार्ग 12 तासांपासून ठप्प। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मालपे पेडणे भागात पुन्हा दरड कोसळली, दरडीसह संरक्षक भिंत कोसळल्यानं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पेडणे शहरातून वळवण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग, पावसामुळे शहरातील डाबकी रोड, शिवाजीनगरमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, तर पावसानं जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ। अकोल्याच्या चांदूरमध्ये पावसाची संततधार, सतत सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाल्याची लागवड करण्यात आलेली शेती पाण्याखाली। वीरा देसाई रोडवर पाणी साचल्यानं पार्श्वनाथ वृद्ध आश्रमातील विविध खोल्यांमध्ये पाणी साचलं, त्यामुळे तिथे अडकलेल्या 5 ज्येष्ठ नागरिकांची पोलीस व्हॅन आणि अँब्युलन्सच्या साहाय्यानं मदत घेत सुटका करण्यात आली, वृद्धांना जवळच्या कृष्ण मंदिरात नेलंय।
नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली. पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होय मन